समाजामध्ये आपण पाहतो की काही लोक कसे असतात की मी तर सुधारणार नाही, तू सुधारला पाहिजे. म्हणजे त्यांचं वागणं हे प्रतिक्रियात्मक असते मित्रांनो. म्हणजेच ते म्हणजे स्वतःमध्ये बदल आणण्याचा प्रयत्न करत नाहीत, परंतु इतरांच्यामध्ये बदल पाहण्याचा ते प्रयत्न करतात. असे असतात, सांगतात एक आणि चालतात एक, असे पण माणसं आपल्याला काही पाहण्यास मिळतात. जर आपण एका व्यक्तीवर प्रेम करत असो, समजा आता एका मुलीवर प्रेम करत असो, तर आपण एका मुलीवर प्रेम करतो, त्या मुलीला आपण म्हणजे आपल्याला ती मुलगी आवडते किंवा त्या मुलीला आपण हिंदीमध्ये जसं चाहणी म्हणतात, चाहतो आपण. तर आणि अशा वेळेस, अशा परिस्थितीमध्ये, अशी जी सिच्युएशन आहे, अशा सिच्युएशनमध्ये समजा एक मुलगा एका मुलीला चाहत आहे, तर हिंदीमध्ये चाहत आहे समजा. तर अशा स्थितीमध्ये, अशा सिच्युएशनमध्ये समजा काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर दुसरी मुलगी, आता तिसरीच मुलगी कोणतीतरी म्हणजे दोघांपेक्षा अलग असलेली दुसरी मुलगी त्या मुलाला जर चाहत असेल, तर कसं होईल मित्रांनो? आता ह्याचं म्हणजे जर आपण सत्य जर माहीत नसेल त्या तिसऱ्या मुलीला की हा मुलगा एका मुलीवर प्रेम करतो, त्या मुलीला चाहतो, तर ती मुलगी तिला वाटणार की हा म्हणजे कोणावरही प्रेम करत नाही, हा एकटाच आहे, असे वाटणार तिच्या मनामध्ये. तिला वाटणार नाही की ह्याचं प्रेम कोणाबरोबर तर आहे, ह्याचं लफडं कोणाबरोबर तर चालू आहे, असं त्याला वाटत नाही. म्हणजे त्याचं दुसऱ्यावर कोणावर तर प्रेम आहे हे तिला माहीत नसते. त्यामुळे काय होत असते मित्रांनो, तिला वाटत असते त्या तिसऱ्या मुलीला की हा कधी ना कधी माझ्याकडे मला पसंत करेल, मला चाहेल. परंतु वेगवेगळ्या स्थिती असतात मित्रांनो. काय होते की काही बी होऊ शकते. म्हणजे आता तो मुलगा त्या मुलीवर प्रेम करू शकतो किंवा करू शकत बी नाही. म्हणजे आधीच्याच मुलीवर प्रेम करू शकतो आणि हिच्यावर प्रेम करू शकत नाही. नाहीतर तो मुलगा काय करू शकतो की त्या आधीच्या मुलीला सोडून देऊन हिच्यासोबतच प्रेम करू लागतो. असे काही होऊ शकते. पण जर माहिती जर नसेल आणि तो मुलगा जर म्हणजे असे जे म्हणजे काय म्हणतात त्याला, लॉयल्टी जे म्हणतात इंग्लिश भाषेमध्ये, लॉयल जो मुलगा आहे, लॉयल जी मुलगी आहे, तशी परिस्थिती निर्माण होते त्या मुलाच्या बाबतीत. तशी परिस्थिती निर्माण होते मित्रांनो. त्यामुळे ह्याचा त्रास त्याला होतच असतो. त्याला कन्फ्युजन बी होत असते की काय करावं काय नाही, कसं करावं काय नाही, कन्फ्युजन पण होत असते. कारण एकतर त्या मुलीलाही माहीत नाही, तिसऱ्या मुलीला, आणि त्या आधीच्या प्रेम करू त्या मुलीलाही माहीत नसेल, तर मध्ये जो मुलगा फसतो त्याला खूप त्रास होत असते मित्रांनो. जर हा मुलगा त्या मुलीवर प्रेम करत असेल, आधीच्या मुलीवर, ती मुलगी जर आधीच्या मुलगी पण देखील चांगलं प्रेम करत असेल, तर काही फरक पडत नाही मित्रांनो. कारण तो मुलगा स्वतःशी प्रामाणिक आहे मित्रांनो त्या परिस्थितीमध्ये.